म्हणजे लवकर होतील. 19 दिवसात तुमची पूर्ण रामरक्षा व्यवस्थित म्हणून होईल. आता तुम्ही चूक काय करता मी तुम्हाला सांगते. तुम्ही खूप घाई करता. घाई होते. उच्चार स्पष्ट आहेत, स्पष्ट नाही आहेत असं मी म्हणत नाही, स्पष्ट उच्चार आहेत, पण घाई होते आणि मात्रेकडे लक्ष तुमचं जात नाही. मात्रेचं जे सायन्स आहे ते तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी त्याची नीट प्रॅक्टिस करावी लागेल. आता आपण ज्या इंडियन आपण जे सायन्स शिकतो ना ते असं नाहीये म्हणजे लॅबमध्ये आपण एखादं एक्सपेरिमेंट केला आणि आपल्याला लगेच रिझल्ट मिळाला त्याचा, तसं हे सायन्स नाहीये. हे सायन्स तुम्हाला आधी अप्लाय करावं लागतं, प्रॅक्टिसमध्ये आणावं लागतं, मग तुम्हाला हळूहळू त्याचा रिझल्ट तुम्हाला कळतो. तुम्हाला तो रिझल्ट दिसत नाही, तुम्हाला इथून नॉलेज होतं त्याचं. आणि ते प्रत्येकाने एक्सपिरियन्स करायचं असतं स्वतः. आता मी तुम्हाला इथे बघून कितीही सांगितलं की नाही तुम्ही ही मात्रा बरोबर म्हटली पाहिजे किंवा ही मात्रा तुम्ही चुकीची म्हणताय, तुम्हाला नाही कळणार जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हणून बघत नाही काय फरक आहे. तर तो स्वतःला तुम्हाला प्रोग्रेस माझा प्रोग्रेस मला स्वतःलाच करावा लागणार आहे. इतरांकडून तो होणार नाही किंवा दुसरा कोणीतरी करतोय तर त्याचा प्रोग्रेस होईल, माझा नाही होणार आहे त्यातून. त्यामुळे स्वतःवर काम स्वतःलाच करावं लागणार, बरोबर. आता मी चुका कुठे होत आहेत ते सांगते. मी फार नाही पण 2-3 चुका मार्क केल्या तुमच्या, त्या मी सांगते फॉर एक्झाम्पल म्हणून. प्रत्येकाची हीच चूक आहे किंवा हा इकडे चुकला तो तिकडे चुकला असं मी कोणालाही बोट दाखवत नाहीये. मी उदाहरण म्हणून काही गोष्टी नोट केल्या त्या दाखवते. प्रीत्यर्थे असा शब्द येतो ना श्लोकामध्ये, सुरुवातीला येतो रामरक्षा जपे तिथं काहीतरी आहे ना प्रीत्यर्थे. तो असा आहे. प्रीत्यर्थे जपे विनियोगा. आता हा प्री ह्रस्व आहे का दीर्घ आहे? दीर्घ आहे. किती मात्रा केल्या ह्याच्यामध्ये? 1 2 बघा आता जो अर्धा शब्द असतो म्हणजे असा हलंत असतो त्याला अर्धी मात्रा लागते. ह्रस्व स्वराला अ किंवा ई कोणताही ह्रस्व स्वर असेल त्याला 1 मात्रा. दीर्घ स्वराला